तसेच तृतीय पारितोषिक रोख रुपये 25,000 व एक चषक, तसेच मालिकाभेद उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज या कामगिरीसाठी BSP संघाकडून आकर्षक चषक, तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक साठी साई स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून एक आकर्षक चषक देण्यात येऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सामन्यासाठी साई स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून एक आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येते. दरम्यान वैयक्तिक पहिल्या संघाचा पहिले षटक पाहिजे कोण घेऊन येते स्ट्रायकिंगला ते प्रकाश सराप्पा. गेला काही मला वाटतं गेला दशक आपल्या अष्टपैलू खेळाडूने ज्या खेळाडूने गाजवलंय तो प्रकाश सराप्पा स्ट्रायकिंगला पंचांकडून गाड घेतोय. नॉन स्ट्रायकिंगला मनोज धवळे मागील सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट फलंदाज केली होती. सारसोल संघाचा कृपया 12वा खेळाडू आम्हाला सहकार्य करण्यासाठी कक्ष द्यायचंय. धन्यवाद. हर्षल वैयक्तिक पहिलं संघाचा परिचय घेऊन देतो. हर्षल एक पंचांच्या ठिकाणी इशारा येतोय. लेट्स गो. दॅट्स व्हॉट अंपायर सेइंग. द फर्स्ट बॉल राईट हॅम राउंड द विकेट. हर्षल टू प्रकाश. थोडासा स्वैर मारा होता है. पंचांचे हात बाजूला सरसावतायत. नकारात्मक चेंडूचा इशारा होत आहे. अवांत धावसंख्येत भर. एकूण धावसंख्येच्या देखील खातं खोलण्यात येते. धावसंख्या बिनबाद एक. पहिला चेंडू पुन्हा एकदा घेऊन राईट हॅम राउंड द विकेट. हर्षल टू प्रकाश. एक उगवता सितारा सासोळे संघाचा हर्षल. आता सूर्यकांत चेंडू हवेमध्ये आणि जेल सुट्टो. एक जीवनदान म्हणते प्रकाशानं. एकदा दोन पूर्ण केली होती. दुसऱ्या प्रयत्न होता पण तो हा ना करून थांबवलंय. एक जीवनदान पाहूया किती महागड ठरतंय सासोळे संघासाठी. सुरेख गोलंदाजी केली होती. फ्लाइट मध्ये बीट केलं होतं. लेग स्पिन पद्धतीचा चेंडू होता. अक्रॉस द लाईन स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता प्रकाश सराफा यांचा. पूर्णपणे फसवलं होतं पण तो कच्च्या क्षेत्ररक्षण म्हणता येईल. शॉर्ट किंवा लेगच्या दिशेने या ठिकाणी होत आहे. एक जीवनदान. त्या दरम्यान आपला खाता खोलते प्रकाश. धावसंख्या बिनबाद 2. षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा हर्षल. आता मला स्ट्राईकला येतं मनोज. पुन्हा त्या पद्धतीचा चेंडू सुरेख चाकवले. गुगली टाकली होती. आता मात्र अतिशय वैविध्य असलेला गोलंदाज. लेग स्पिन ऑप्शन गुगली सर्व प्रकारचं मिश्रण आपल्या गोलंदाजीमध्ये नक्कीच पाहायला मिळते त्या हर्षलच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हर्षल. सुरेख चेंडू पुन्हा एकदा आक्रमण खेळण्याचा प्रयत्न. स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. पूर्णपणे चकावलंय. पुन्हा एकदा लेग स्पिन चेंडू. सुरेख एक्स्ट्रक्शन. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर 2. बिनबाद 2. पहिले षटक प्रगतीपथावर. 3 चेंडू नंतर धावसंख्या ती 2. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हर्षल. थोडासा स्वैर मारा होतोय. चेंडू फाईन लेगच्या दिशेने जातोय. एकदा मिळते खुशा शरपत. आपला वैयक्तिक खातं खोलतोय तो मनोज. धावसंख्या देखील बहुत धावसंख्या एकने वाढून होते ती 3. बिनबाद 3 षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा हर्षल. सामना करतो मनोज. आता मात्र मला दोकस फटका. चेंडूचा डीप मिडूच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. सुरेख चेंडू फेकी होते. केवळ एका धावसामध्ये मानावं लागतं. एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 4. बिनबाद 4. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. 5वा चेंडू. एक चेंडू शिल्लक. आता मात्र मधोगस फटका. इट्स पट्ट्याला गोइंग. येस दॅट्स अ बिग हिट. दॅट्स अ 6. इट्स अ फ्लॅट 1. ब्युटिफुल हिट. स्लॉक मध्ये चेंडू होता. सरळ पट्ट्याने खेळून काढला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात होता पण त्याच्या वरनं केवळ बघायची भूमिका घेत राहिला तो क्षेत्ररक्षक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. डावातील पहिले षटकार. या षटकाने षटक संपतंय. एका षटकाने धावसंख्या होते ती 10. बिनबाद 10. सुरेख असा फटका. डीजे प्लीज. धन्यवाद डीजे. वैयक्तिक पहिला संघाचं दुसरं घेऊन देतो मिथून. मागील सामन्यात अतिशय चतुर गोलंदाजी केली होती. भरीव कामगिरी केली होती तेच मिथून.
धावसंख्या लागली ती 10. सुरेख फटका पाहायला भेटला आपल्याला प्रकाशांच्या माध्यमातून. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक घेऊन जाते मिथून. लेफ्ट हॅम ओव्हर द विकेट. द मॅन ऑन स्ट्राईक इज मनोज दळवी. मॅन ऑफ द सिरीज म्हणून बाईक पटकवलेला तळवली गावातील खेळाडू. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. मिथुन टू मनोज. सुरेख चेंडू आपल्याच गोलंदाजा फॉलमध्ये सुरेख क्षेत्ररक्षण करतायत ते मिथून. निर्धाव चेंडू जातोय. सुरेख गोलंदाजी सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याच गोलंदाजीवर. पुन्हा एकदा षटकातील दुसरा चेंडू. आता मध्ये फटका. इट्स गोइंग. येस इट्स अ बिग हिट. इट्स अ ह्यूज वन into the black hole and that's going over the road for a maximum. Another 6. This is the first one from Manoj. सुरेख फटका. अप्रतिम असा फटका. स्लॉग मध्ये चेंडू होता. पुरेपूर फायदा उचललाय. 6 धावा आपल्या संघाच्या खात्यात स्वतःच्या वैयक्तिक खात्यात जमा करतायत ते म्हणजे मनोज तळवी. धावसंख्या 6 वाढते. 6 वाढून होते ती 16. बिनबाद 16. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिथून. सुरेख चेंडू आता मध्ये सुरेख कमबॅक म्हणता येईल. थोडीशी लेंथ आखू टप्प्यात ठेवली. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. सुरेख रिस्ट्रक्शन देखील होते. निर्धाव चेंडूची सांगता होते. गुड कमबॅक. व्हेरी गुड कमबॅक. दिस इज फ्रॉम मिथुन. पुढचा चेंडू पुन्हा एकदा षटकातील 4था. आता मात्र थोडासा स्वयं मारा होते. पंतांच्या बाजूला सरसावत आहे. नकारात्मक चेंडूचा इशारा येतोय. आव्हान धावसंख्येत भर होते. एकूण धावसंख्येत भर. एकूण धावसंख्या होते ते आता मात्र 17. बिनबाद 17. दोन्ही नावं दिल्याची दोन्ही पंच. राजू नाकवा व विश्वजित बावलसर असे दोन्ही नावं दिल्याचे दोन्ही पंच. पुन्हा त्या मध्ये दोरकस फटका. कवरच्या चेंडू जातोय आणि मला वाटतं सुरेख झेल टिपला जातो त्या ठिकाणी. पहिला हादरा बसतोय गावदेवी तळवली संघाला. मनोजच्या रूपात कुशल या ठिकाणी झेल टिपतोय. सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. पहिला हादरा बसतोय. तर 17 धावसंख्या 1 बाद 17. जल सोईल आई तुझा गुलाल उरतय डोंगराला. या हिरवे हिरवे डोंगराला आईचा देऊल काय सजला. नवीन फलंदाज विक्रांत पाटील. एक तडाखेबाज फलंदाज. षटकातील 5 चेंडू पुन्हा एकदा मिथून. आता माझं स्ट्रायकिंगला येते प्रकाश सरप्पा. द मॅचमॅन फ्रॉम तळवली. एक अष्टपैलू खेळाडू नावाजलेलं अष्टपैलू व्यक्तिमत्व. पुन्हा त्यामध्ये फटका. इट्स गोइंग. येस into the slot. Another big one. Another maximum from Prakash. That's a big hit. Huge 6 over the deep mid wicket. There was a fielder in place at long on and deep mid wicket, but it has split it beautifully over the ropes for a maximum. Another maximum. धावसंख्या 6 वाढून होते 23. सुरेख फटकेबाजी प्रकाश यांच्या फलंदाजीतून पाहायला मिळते. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिथून. फुलटॉस पद्धत चेंडू. सुरेख प्रयत्न होता जेलगेचा सूर पकडून प्रयत्न करता गणेश यांनी. स्वतः कर्णधार एक उदाहरण आपल्या संघासमोर. संघाचं मनोबल वाढवताना या ठिकाणी एक धाव पूर्ण होते 2 षटकानंतर. धावसंख्या होती ती 24. 1 बाद 24. थोडंसं महागड षटक म्हणता येईल ते. मिथुन याचा 14 धावा या षटकात कुठला गेलेल्या 2 षटका नक्कीच लगावल्या गेल्या. धावसंख्या 1 बाद 24. BS बॉयज दिवा कोलीवाड आयोजित कैलासवासी भावेश मोडवी, कैलासवासी सुनील पाटील व कैलासवासी शुभम मोडवी स्मृती चषक 2021 सलग 14 हे वर्ष. या सामन्यांचा आजचा हा दुसरा दिवस. काल झालेल्या सामन्यांमध्ये म्हणजे पहिल्या दिवशी दिविशा 11 ऐरोली
हा संघ ट्रायंग्युलर मध्ये दाखल झालेला आहे. तर आजच्या सकाळच्या क्षेत्रामध्ये आज कोण गेले वरती? खत्री 11 गणसोली हा संघ तिसऱ्या फेरीत दाखल झालाय. या सामन्यानंतर होणार सामना खत्री 11 गणसोली विरुद्ध या सामन्यातील विजेता संघ विराज तांडेल. तर लेजंड क्रिकेटर उदय तांडेल यांचे हे सुपुत्र वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सासरे संघाचं नाव उंचावत आहेत. दिमागदार खेळाने आपल्या वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक घेऊन ते विराज तांडेल. पहिला चेंडू राईट हॅम ओव्हर द विकेट, राईट हॅम मीडियम बॉल. आता मात्र थोडासा स्वैर मारा होतोय. पंचांच्या हात बाजूला होतोय. नकारात्मक चेंडू असा होतोय. पंच विश्वजित बापल सरांकडून अवंत धावसंख्येत बरोबर होते. एकूण धावसंख्या बरोबर होते. एकूण धावसंख्या वाढून होते ती 25. 1-25. पुन्हा एकदा पूल मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची कड घेऊन घोषित क्षेत्रात जातोय. एकदा मिळते. धावसंख्येत एकने भर होते. एकाने वाढून धावसंख्या होते ती 26. सूर्य गोलंदाजी करता दिसतात ते विराज तांडेल. थोडीशी अकुट्या पेची चेंडू उसळी देत आहेत चेंडूला. त्यामुळे संध्याकाळचं वातावरण थोडंसं थंड वातावरण, कडक उन्हामध्ये तापल्यानंतर थोडीशी उसळी भेटते. आता मध्ये मला धोकाच फटका. सुरेख झेल टिपतो या ठिकाणी मिथून. सुरेख फटका होता. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. त्याला अचूक अंदाज टिपला व बाद केला. एक मोठा आद्रा बसतोय गावदेवी संघ प्रकाश सराफांच्या स्वरूपात. दुसरा आद्रा बाद होतोय तो म्हणजे 26 या धावसंख्या 2-26. धन्यवाद डीजे. शून्यावरती झेल सोडला होता. जीवनदानाचा पुरेपूर फायदा उचलला. 2 षटकाच्या साह्याने वैयक्तिक 15 धावा करून त्यामध्ये परत ते प्रकाश. नवीन फलंदाज विकास बनसोडे. विराज पुन्हा एकदा नाश्ता किंगला विक्रांत. एज बॅटची कट घेऊन चेंडू घोषित करत जातो. एकदा मिळते. आपला वैयक्तिक खाता खोलते विक्रांत. धावसंख्या आता मात्र होते ती 27. 2-27. विराज टू विक्रांत. मिनी बॅट म्हणता येईल. आता मात्र मला जोकस फटका. मला त्या ठिकाणी जेल सोडण्यात आलेला आहे. जेल सुटतोय. 2दा धावून पूर्ण करतायत. मला वाटतं कुशल तिथे क्षेत्ररक्षक होते. एक सोपासा जेल सुटतोय. विक्रांत यांना जीवनदान मिळते. धावांनी 2दा पूर्ण होते. धावसंख्या होती ती 29. 2-29 षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा विराज टू विक्रांत. पुन्हा जोकस फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू फाईन लेगच्या दिशेने जातोय. एकदा घोषित स्वरूपात मिळते. धावसंख्या देखील भरते. धावसंख्या एकने वाढत होती 30. अजून या डावातील 7 चेंडू शिल्लक पाहिजे. 7 चेंडू मध्ये किती धावा जमवत आहेत ते विक्रांत व विकास. षटकातील शेवटचा चेंडू. विराज टू विक्रांत. सुंदर षटक आतापर्यंत पाहायला मिळतंय. आता मला मार्ग जोकस फटका दीपकावच्या दिशेने आणि चौकार. सुरेख फटका. थोडस मला गच्च्या क्षेत्ररक्षण होतंय. 4 धावा मिळत आहेत. विक्रांतांचा पहिला चौकार. 3 षटकानंतर संघाच्या धावसंख्येत पोहोचते 34. 2-34. सुरेख फटकेबाजी. चांगला षटक होता आतापर्यंत. मात्र या चौकाराने थोडंसं पृथक्करण बदलते. 10 धावा मोजाव्या लागतात. एक गडी बाद केला ते विराजाने. 3 षटकानंतर धावसंख्या होती ती 34. 2-34. अजून 6 चेंडू शिल्लक. धन्यवाद डीजे. 3 षटकांचा संख्या 34. 2-34. शेवटचा हानामारीचं षटक घेऊन जाते गुप्रान. लेफ्ट हॅम ऑफ द विकेट. स्ट्रायकिंगला मात्र विकास बनसोडे.
सुरेख चेंडू ब्लॉकर पद्धतीचा सरळ बॅटने खेळून काढलेला डीप कव्हरच्या दिशेने सुरेख क्षेत्ररक्षण होते. एक धाव मात्र पूर्ण होते. वैयक्तिक खातं बोलते विक्रांत. धावसंख्या एक नंबर होती. धावसंख्या होती ती 35. 2 बाद 35. षटकातील दुसरा चेंडू पुण्यात गुफरान विक्रांत. विक्रांत मारलेला जो कसपटका चेंडू डीप घेऊन जातोय. सुरेख क्षेत्ररक्षण अंबल दुसऱ्या गेंदचा प्रयत्न होतोय. यशस्वी प्रयत्न होतोय. धावसंख्येत 2 ने भरते. धावसंख्या 2 ने वाढून होते ती 37. 2 बाद 37. अजून या डावातील 4 चेंडू शिल्लक. पाहूया किती धावा जमवत आहेत ते विक्रांत. आता माता जोरकस फटका आणि स्वतःच्याच गोलंदाजीवर अचूक झेल टिपतात ते गुफरान. टॉप एज लागली होती बॅटची. चेंडू हाय मध्ये गेला होता. सुरेख झेल टिपतायत ते गुफरान. तिसरा आदरा बसतोय विक्रांत यांच्या स्वरूपात. तो म्हणजे 37 या धावसंख्येवर. धावसंख्या 3 बाद 37. व्यक्तिगत 10 धावाकडून एका चौकाच्या सहाय्याने विक्रांत तंबूत परततायत नवीन फलंदाज संदेश. द मॅन फ्रॉम तळवली गेली काही वर्ष सतत सातत्य आपल्या कामगिरीमध्ये राखलंय व नावारूप आलेला हा खेळाडू स्वतः कर्णधार. आता माझ्या डोकंच फटका. इट्स गोइंग इट इज यस इट डज. दॅट्स गोइंग ओव्हर द रोप फॉर अ 6. अनदर मॅक्सिमम इन द स्लॉट गोइंग अक्रॉस and that's a huge 6 maximum for विकास बनसोडे. धावसंख्या 6 ने वाढते. 6 ने वाढून संख्या होते ती 43. 43 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. अजून या 2 चेंडू शिल्लक. भैया गुफरान सुरेख चेंडू आता मध्ये थोडस गती परिवर्तन केलं होतं. यावर 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या गेंदचा प्रयत्न होतोय. यशस्वी प्रयत्न. चक्कोन पूर्णपणे प्रयत्न होता पण 2 धाव पूर्णपणे धाव पूर्ण केल्या आहेत. यष्टीरक्षक थोडेसे नाराज होते गुफरान यांच्यावर. कदाचित नॉट चेकिंगला इंगला फेकला असता तर संदेश यांना धावचितकांची संधी होती परंतु विकास बनसोडे यांना धावचितकांच्या प्रयत्नात 1 धाव चुकावी लागते. धावसंख्या 2 ने वाढते होते ती 45. शेवटचा चेंडू या डावातील पुन्हा एकदा गुफरान तो विकास बनसोडे. 3 बाद 45 अशी धावसंख्या. आता मात्र सुरेख चेंडू बॅटची कड घेऊन चेंडू घुसू शकत जातोय. खराब डिस्ट्रॅक्शन होते. 1 धाव मिळते. एका धावेने या ठिकाणी हा डाव संपुष्टात येतोय. निर्धारितच्या षटकामध्ये गावदेवी तळ जाऊन संघ पोहोचता येतो. 3 बाद 46. 47 धावांचं आव्हान या ठिकाणी उभं केलंय ते जय गणेश सारसोळे संघासमोर. 24 चेंडू 47 धावा. 47 धावा 24 चेंडू असं समीकरण सारसोळे संघासमोर. जवळ बाळाची सरासरी 11.75 रनची सरासरी राखायची आहे. पाहूया त्या आव्हानाला कशा प्रकारे सामोरे जात आहेत ते सारसोळे संघ. तोपर्यंत मधुर संगीत ऐकूयात डीजे मस्तांच्या माध्यमातून. डीजे प्लीज. कर्णधारांना विनंती असेल, पंचांना विनंती असेल, सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. अजून आपल्याला यानंतर एक सामना, एक पूर्ण सामनावर एक डाव अशा अजूनपर्यंत आपल्याला खेळवायचं. कृपया सहकार्य करते. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यायचं आहे. सारसोळे संघाला विनंती असेल, सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. 24 चेंडू 47 धावा, 47 धावा 24 चेंडू असं समीकरण. जय गणेश सारसोळे संघासमोर यानंतर होणार सामना खत्री 11 घनसोली विरुद्ध या सामन्यातील विजयी संघ.
दरम्यान सलामीची जोडी कुशल व दीपक वैती, कुशल मडवी व दीपक वैशी ताडकेबाज सलामीची जोडी मागील सामन्यामध्ये 4 षटकार व 2 चौकाच्या 34 धावा पटकावून सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता व आपल्या संघाला विजय केलं होतं तोच दीपक वैती मैदानात. त्याच्या समोर एक नावाजलेला फलंदाज कुशल मडवी सातत्याने आपल्या संघाचं नाव उंचावतोय आपल्या कामगिरीने गेल्या काही वर्षांमध्ये तोच कुशल मडवी. थोड्याच वेळात माझ्या समेत जुळले जातील नवी मुंबईतील नव्हे पूर्ण क्रिकेट जगतातील क्रिकेट रसिकांच्या ताईतला आवाज विघ्नेश मडवी सर, तसेच या दिवा गावातील एक बुलंद आवाज योगेश कोळी सर आपल्या सोबत जोडले जातील थोड्याच वेळात. जसं आपण नेहमीच पाहतो की गोलंदाजीमध्ये पार्टनरशिप असते, फलंदाजी पार्टनरशिप, तसेच समालोचकांची पार्टनरशिप जर आपण बघितली कालपासून तर योगेश कोळी व विघ्नेश मडवी ही भागीदारी जर म्हणावे तर अजूनपर्यंत ती अतुट भागीदारी ही आपल्याला नक्कीच उद्यापर्यंत देखील आपल्याला ती पाहायला मिळणार आहे आणि सातत्याने पुढची काही वर्ष आपल्याला ही नक्कीच भागीदारी पाहायला मिळणार आहे. अशी ही अभेद्य अशी भागीदारी असं मी म्हणेन. ही समालोचकांची भागीदारी नेहमीच आपल्याला पाहायला मिळते या नवी मुंबई नगरीमध्ये, या क्रिकेट नगरीमध्ये. दरम्यान पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होते. वैयक्तिक पहिल्या संघाचा पलीकडे घेतो तन्मय, स्ट्रायकिंगला येतो कुशल. सुरेख चेंडू आणि आता मात्र पहिल्या डावामध्ये जी झाली होती तीच पुनरावृत्ती. प्रकाश सराफांचा झेल सोडण्यात आला होता पहिल्या चेंडू, त्याच प्रकारचा झेल या ठिकाणी कुशल याचा सोडण्यात आलेला आहे. तो म्हणजे मनोज या क्षेत्ररक्षकानं पहिल्या चेंडूवर जीवनदान ते कुशल सारख्या फलंदाजाला पाहूया कितपत महागडं ठरतं हे जीवनदान. धावसंख्या 1 होते, बिनबाद 1. पुन्हा एकदा तन्मय, सुरेख चेंडू क्षेत्ररक्षण होत्याकडून, चेंडू लॉंग ऑफच्या चिन्हात आहे. चौकार आपला खाता खोलतोय तो दीपक वैती. धावसंख्या 4 ने वाढून होते ती 5. बिनबाद 5. सुरेख फटक्याऐवजी सरळ बॅटने खेळून काढला होता. थोडंसं कच्चा क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते विशाल पाटील यांच्याकडून 4 धावा मोजाव्या लागतात. धावसंख्या 5. सुंदर गोलंदाजी होते पण क्षेत्ररक्षणाचे काही साथ लाभत नाहीये ते तन्मय याला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तन्मय, आता मात्र स्वयं मारत होते पंचांच्या बाजूला होता. नकारात्मक चेंडूचा इशारा होत आहे. थोडासा दबाव, प्रेशर, या प्रेशर नक्कीच फील करतोय तन्मय, परंतु जसं म्हटलं जातं की दबावाखालीच परफॉर्मन्स पुन्हा एकदा निखरून येतो, त्याच प्रकारचा काहीतरी परफॉर्मन्स करावं लागणार आहे ते तन्मयला. धावसंख्या 6. पहिली अवंत धाव या डावातील. पुन्हा एकदा तन्मय, दीपक. आता मात्र सूर्य कमबॅक, बाकाशीच म्हटल्याप्रमाणे दबावाखाली चांगला परफॉर्मन्स देतो तन्मय. त्याचप्रमाणे थोडासा आकुटप्याचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. सुनील गावस्करचा नेहमीच म्हणतात अक्रॉस द क्रिकेट इज अ व्हेरी ब्राईट क्रिकेट, पण त्यात क्रिकेट पाहायला मिळते. निदाव चेंडू सांगता होते. धावसंख्या स्थिर, बिनबाद 6. पुन्हा एकदा तन्मय, समोर येतो दीपक. पुन्हा एकदा त्यात चेंडू, सुरेश चेंडू उचलून देतोय चेंडूला. मी मगाशीच म्हटलं होतं की सकाळच्या रनच्या उन्हामध्ये खेळपट्टी थोडीशी कडक झालेली आहे आणि कृपया पंचांशी वादविवाद करणे, पंचांचा निर्णय अंतिम राहील. 1 बाउन्सर ऑफ द ओव्हर. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमानुसार 1 बाउन्सर प्रत्येक गोलंदाजाला अलाउड असतो. त्या प्रकारे हा 1 बाउन्सरची ताकीद देण्यात आलेली आहे. तन्मयाला सुरेख गोलंदाजी करते. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या आहे ती 6. बिनबाद 6. सुरेख कमबॅक, व्हॉट अ कमबॅक दिस इज फ्रॉम तन्मय पाटील. आता मात्र सूर्यकांतचा चेंडू बॅटची कड घेऊन जातोय. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने. यावर एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न होतोय, यशस्वी प्रयत्न होते. सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख चेंडूपेक संदेशांच्या माध्यमातून धावसंख्या 2 ने भर, धावसंख्या 2 ने वाढते होते ती 8. बिनबाद 8. आता मात्र समीकरण 19 चेंडू 39 धावा, 39 धावा 19 चेंडू असं समीकरण. षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा तन्मय. पहिल्या 2 चेंडू ती 5 झाल्यानंतर सुरेख कमबॅक या ठिकाणी म्हणता येईल ते तन्मयाचं. आता मात्र मला लोक पण काय गोईंग
Yes, it's going over deep wicket for a six. That's a maximum, first maximum of the innings, and that is a required one. Beautifully hit, going across the sweep, slog sweep over the deep wicket for a six. धावसंख्या होते ती 6 ने वाढते 14. बिनबाद 14. कर्णधारांना विनंती असेल सामना लवकर खेळवायचा आहे. धन्यवाद डीजे. 14 धावा पहिल्या षटकामध्ये फरकावला. सरासरीच्या थोडासा जास्त धावा. आता मला समीकरण येते ते 18 चेंडू 33 धावा, सरासरी 11ची. आता मात्र सल्ला मसलत होते या ठिकाणी, निर्णय होते. पाहूया गोलंदाज विकास बनसोडे, कर्णधाराचा विश्वास. पाहूया 7 कर्णधार संदेश पाटील यांनी चेंडू सोपवलाय विकास बनसोडे यांच्या हातामध्ये. पहिल्या षटकांत 14 धावा फलकावतील. थोडासा महागडा नक्कीच म्हणता येईल ते तन्मयाचं षटक. पहिल्या 2 चेंडू 6 धावा फटकन दुसरे कमबॅक केलं, पण शेवटचा चेंडू भेटकावून दिला होता डीप विकेटच्या वरनं षटकासाठी. वैयक्तिक पहिलं, संघाचं दुसरं षटक घेऊन त्याचे विकास बनसोडे. काय बोलते भाई? जे प्रेक्षक वाहनांच्या लगत उभे आहेत त्यांनी कृपया सीमारेषेच्या बाहेर जायचंय. आता मात्र मला जोरकस फटका, चेंडू थर्ड म्हणजे निघोषित स्वरूपात मिळते. आमचे लाईनमॅन जिथे कोणी असतील कृपया, जे वाहनात जवळ प्रेक्षक उभे आहेत सीमारेषे अंतर्गत, लाल इस्टीमचे जे प्रेक्षक उभे आहेत त्यांनी कृपया सीमारेषे बाहेर जायचं. आम्हाला सहकार्य करत आहे प्रेक्षक, कृपया सीमारेषे बाहेर जा. खेळाडूंना अडथळा होऊ शकतो याची कृपया नोंद घ्या. षटकात दुसरा चेंडू पुन्हा एकदा विकास, समोर कुशल. आता मात्र माले जोकस फटका. आता मात्र सुरेख झेल टिपते योगेश. पहिला हात बसते सरळ संघाला कुशलांच्या स्वरूपात. तो केवळ 15 धाव संख्येवर. सुरेख गोलंदाजी म्हणता येईल. थोडंसं व्हेरिएशन होतं या गोलंदाजीमध्ये, थोडंसं वैविध्य होतं. हळूहळू गतीचा चेंडू होता, पूर्णपणे चकवलं व बाद. कुशल बाद. धावसंख्या 1/15. एक धाव मिळते. धावसंख्या 17. 15 चेंडू 30 धावा, 30 धावा 15 चेंडू. अक्कू टप्प्याचे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात, परंतु अवाक्या बाय गेले नकारात्मक चेंडू. सोरे चेंडू. आता मात्र हळूवार गतीचा चेंडू, वैविध्यपूर्ण गोलंदाजी म्हणता येईल. सुरेख गोलंदाजी, पूर्णपणे चाकावून गेलेले. संत गतीचा चेंडू होता, पूर्णपणे चाकावलं. आणि निर्धाव चेंडू सांगत या ठिकाणी होते. 14 चेंडू 30 धावा, 30 धावा 14 चेंडू असं समीकरण. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ते विकास बनसोडे यांच्याकडून. आता मात्र हा अवांत चेंडू घोषित करण्यात पुन्हा एकदा बाउन्सर. एक बाउन्सरची अगोदर ताकीद दिली होती आणि हा दुसरा बाउन्सर आता मात्र. आणि फ्री हिट
धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 18. थोडीशी अकूट डब्याची गोलंदाजी भोवते की काय असं वाटतं. फ्रीचा कितपत फायदा उचलतायत ते दीपक वैती. द मॅन इन फॉर्म. वैयक्तिक 13 धावांवर एक चौकार एक षटकाच्या साहाय्याने. मारला जोकस फटका. सुरेख क्षेत्ररक्षण होते ते विशाल यांचं. केवळ एक धाव. सुरेख गोलंदाजी म्हणता येईल ते विक्रांत बनसोडे यांची. सुरेख कमबॅक म्हणता येईल. धावसंख्या देखील बरं 1 ने वाढून धावसंख्या आता मात्र होते ती 19. 13 चेंडू 28 धावा. 28 धावा 13 चेंडू असं समीकरण थोडंसं कठीण असं होत चाललं. पण सुरेख षटक म्हणता येईल ते विकासाच्या आतापर्यंत. पहिल्या षटकात 14 फटक्यानं 5 चेंडूमध्ये केवळ 5 धावा देऊन 1 गडी बाद केलाय तो विकास बनसोडे यांनी शेवटच्या चेंडू षटकातला. थोडस अडखळते आपल्या गोलंदाजी मार्गावरती. रनअप मध्ये थोडं अडखळ आणि म्हणजे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्ग जाते तर विकास बनसोडे. षटकातील शेवटचा चेंडू. विकास टू विराज. स्टार्टिंगला आता मात्र विराज तांडेल. सुरेख चेंडू पुन्हा एकदा पूर्णपणे चकावलं. हळूवार गतीचा चेंडू होता. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. उत्कृष्ट असं जे षटक म्हणता येईल ते विकास बनसोडेचं. केवळ 5 धाव देऊन 1 गडी बाद केला या षटकामध्ये. 2 षटकानंतर जय गणेश संघ पोचते तो 19. 1/19. आता मात्र 12 चेंडू 28 धावा. 28 धावा 12 चेंडू असं समीकरण. पाहूया गोलंदाज कोण येते. कर्णधार कोणावरती आपला विश्वास ठरवत आहे. दोन्ही फलंदाजामध्ये बातचीत होते. तोपर्यंत एक सुमधुर संगीत DJ माध्यमातून. संघात तिसरं आणि महत्वाचं षटक तसं म्हटलं जातं. 20 षटकांच्या 19 षटक हे खूप महत्वाचं. तसंच हे षटक आता मला जोकस फटका इन द स्लॅग गोइंग ओव्हर द विकेट फॉर 6. दॅट्स अ मॅक्सिमम. व्हाट अ शॉट दॅट इज फ्रॉम दीपक वैती. द मॅन इन फ्रॉम गेटिंग अनदर मॅक्सिमम बिग सिट ह्यूज 6. धावसंख्या साने वाढवली होती 25. 1/25. सुरेखाचा फटका स्लॉग मध्ये चेंडू होता त्याचा पुरेपूर फायदा उचलला हाफ ट्रॅकर. वैयक्तिक 20 धावांवरती. पुन्हा एकदा आकृत्यामध्ये चेंडू. बॅटची कट जेवून चेंडू घोषित केला जातोय. 1 धाव मिळते. धावसंख्या देखील बर. धावसंख्या 1 वाढून होते ती 26. आता मात्र 10 चेंडू 21 धावा. 21 धावा 10 चेंडू असं समीकरण. जय गणेश संघासमोर पुन्हा एकदा प्रकाश सरप्पा वैयक्तिक पहिल्या संघाचं 30 षटक घेऊन आहेत. अतिशय महत्वाचं षटक. कदाचित सामन्याला कलाटणी देणारं हे षटक असू शकतं. सुरेखाचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू घोषित जातोय. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळते. एक धावसंख्या देखील बरं होते. अवंत धावसंख्येत बरं. एकूण धावसंख्या वाढून होते ती 27. 9 चेंडू 20 धावा. 20 धावा 9 चेंडू असं समीकरण. जय गणेश सासोळे संघासमोर अतिशय सुरेख सामना पाहायला मिळतो. उत्कंठवर्धक रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. BS कप 2021 मधील हा सामना गावदेवी तळवली विरुद्ध जय गणेश सासोळे. 9 चेंडू 20 धावा. प्रथम फलंदाजी करताना षटकामध्ये 46 धावा फटकावल्या होत्या. 47 धावांचं आव्हान उभं केलं होतं ते जय गणेश सासोळे संघामोर. त्या आव्हानाचा पाठलाग करताना 2 षटक व 3 चेंडू सासोळे संघ आहे 27 धावांवर व अजूनही 20 धावांची गरज. 9 चेंडू 20 धावा. 20 धावा 9 चेंडू असं समीकरण. तर्क वितर्क लढवले जात आहेत. कशा प्रकारे हे आव्हान पार करण्यात येईल. किती सुसज्ज राहिले आव्हान पार करणं. तसंच गोलंदाजांनी कोणत्या पाहिजे गोलंदाज अशाच प्रकारे तर्क वितर्क लढवले. परंतु जर तरला या क्रिकेट खेळामध्ये तरी नक्कीच निश्चित स्थान नाही. पुन्हा एकदा प्रकाश आपल्या गोलंदाजी मार्गावरती समोर येतो दीपक वैती.
आता मध्ये मध्ये जो फटका going yes another big one over the deep mid wicket for a 6 another maximum. This should boost the confidence for the Sarsole and Deepak Waiti. What a big hit this is. This could be a moment in the game as well. धावसंख्या सामने वाढते, धावसंख्या सामने वाढून होते ती 33. वैयक्तिक 28 वर आहे तो दीपक. या 33 धावांमध्ये वैयक्तिक 28 धावांवर आहे तो दीपक. धावसंख्या होते 33. 14 धावा 8 चेंडू 14 धावा असं समीकरण नजदीक समीप जवळ असं येत चाललेलं आहे समीकरण. सुरेख फटकेबाजी पुरेपूर फायदा होतोय. प्रकाशाने देखील 2 षटकार खेचले होते, त्याचाच पुरेपूर समाचार बदला म्हणता येईल ते घेत दीपक वैती. षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा प्रकाश सरप्पा तो दीपक वैती. आता मात्र पुन्हा त्या माझा फटका आणि बाद. सुरेख झेल टिपतोय तो संदेश. सुरेख रनिंग कॅच म्हणता येईल, कॅचेस विन मॅच असं म्हणता येईल. पुन्हा एकदा कलाटणी भेटली की काय सामना या झेल मधून पाहू शकतो आपण. सुरेख एक उत्साह निर्माण होतोय, एक उत्कंठा निर्माण होतोय गावदेवी तळुल संघाच्या खेळाडूंमध्ये. एक आत्मविश्वास पुन्हा एकदा जागा होतोय. या ठिकाणी एक मोठा हादरा बसतोय, मोठा फटका बसतोय तो ज्या गणेश सासोळे संघाला, तो म्हणजे दीपकाच्या स्वरूपात. धावसंख्या आता मात्र होते ती 2-33. धन्यवाद डीजे. 7 चेंडू 14 धावा 7 चेंडू असं समीकरण. कान म्हणते दिला नवीन फलंदाज मिथुन यानं सुरेख फटकेबाजी. वैयक्तिक 28 धावा काढून तंबूत परत आहे दीपक. पुन्हा एकदा ताडेगबाज फलंदाजी. आपल्या संघाला नक्कीच विजया समीप नेऊन ठेवलंय, पण ते विजयश्री खेचून आणण्याचं काम मात्र विलास तांडेल व मिथुन यांनाच करावं लागेल. आता 7 चेंडू 14 धावा. पाहूया प्रकाश सुरेख कमबॅक म्हणता येईल त्या 2 षटकारानंतर. शेवटचा चेंडू या षटकातला प्रकाश तो विलास तांडेल. आता मध्ये मध्ये दोघं फटका आणि बाद. दुसरा हादरा बसतोय. 2 चेंडू होते, 2 लेग स्पिन प्रकारचे चेंडू टाकले होते. विराज तांडेल बाद होतोय. अजून एक मोठा हादरा बसतोय. सुरेख कमबॅक ते प्रकाश सराफा यांचं. 2 षटकार घेतल्यानंतर 2 चेंडू होते, 2 गडी बाद केलेत. सुरेख गोलंदाजी, सुरेख कमबॅक. आता मात्र सामन्याला कलाटी मिळते. हे षटक संपतंय. 3 षटकांच्या धावसंख्या मात्र होते ती 3-33. 6 चेंडू 14 धावा 6 चेंडू असं समीकरण. अतिशय उत्कंठावर्धक रंगतदार असा चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तो जय गणेश सारसोळे व गावदेवी तळुल यांच्या दरम्यान. थोडेसे स्वतःवरती नाराज दिसतात विराज तांडेल. नक्कीच चांगला चेंडू होता, पूर्णपणे चकवलं त्याने त्या लेग स्विमरने. नवीन फलंदाज जात आहेत ते प्रदीप. स्ट्रायकिंगला मात्र असतील ते मिथुन. शेवटचं निर्णायक षटक घेऊन येतात ते योगेश. ते मॅच मॅन फ्रॉम तळवली गाव योगेश पाटील. समोर असतील मिथुन. नॉट स्ट्रायकिंगला प्रदीप. थोडंसं डिस्कशन होतंय. विकास पण थोडे सल्ला मसलत होते. दोन्ही भाऊ विशाल पाटील योगेश पाटील दोन्ही भावांमध्ये सल्ला मसलत होते. सहा चेंडू 14 धावा 6 चेंडू असं समीकरण. कत्री 11 घनसोली व या सामन्यात विजयी संघ. यानंतर होणार सामना तिसऱ्या वेळीचा सामना. राईट आर्म राउंड द विकेट. मिथुन इज ऑन स्ट्राइक. 14 of 6 to get. सुरेख चेंडू पॅडवरती आढळतोय. अपील होतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर होते 33. 3-33. 5 चेंडू 14 धावा 5 चेंडू. आता मध्ये मध्ये दोकस फटका. सुरेख झेल टिपतोय डीप मिड विकेटला. संदेश एक अचूक क्षेत्ररक्षक त्याला म्हटलं जातं, तो संदेश. सुरेख झेल टिपते पुन्हा एकदा. धावसंख्या स्थिर होते 33. 4-33. 33 धावसंख्या. 3 फलंदाज बाद झालेले आहेत सारसोळे संघाचे. आता मात्र 4 चेंडू 14 धावा 4 चेंडू 14 धावा 4 चेंडू असं समीकरण. थोडीशी स्वतः होती नाराज. बहुधा बॅटच्या पट्ट्यात का चेंडू व्यवस्थित आला नाही. थोडासा वरच्या
भागाला चेंडू लागला पण नीटचा काही पट्ट्यात आला नाही. सुरेख झेल टिपतोय संदेश. नवीन फलंदाज स्वतः कर्णधार गणेश. आता मध्ये 4 चेंडू 14 धावा. सुरेख गोलंदाजी करतात ते योगेश. 2 निर्धाव चेंडू टाकले आतापर्यंत. चार चेंडू 14 धावा 14 धावा 4 चेंडू असं समीकरण. आता मग मला जोकस फटका सरळ बॅटने खेळून काढलेला. 1-2 पूर्ण होते. दुसरी धाग्यांचा प्रयत्न होतोय. गणेश धाव बाद होत आहेत. आत्महत्या म्हणता येईल. बहाल केली आपली विकेट जणू अशा काही अवस्थेमध्ये. स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये गणेश बाद होत आहेत. 5वा आदरा बसतोय 34च्या धावसंख्येवरती. आता मात्र 3 चेंडू व 13 धावा. 3 चेंडू 13 धावा 13 धावा 3 चेंडूचे समीकरण. 8 चेंडू मध्ये 14 रनची गरज असताना लगातार 2 चेंडू 2 फलंदाज बाद केले ते प्रकाश यांनी. व आता 2 चेंडू निर्धाव व 3ऱ्या चेंडूवरती 1 धाव व धावचीत. अशा या 5 चेंडू मध्ये केवळ 1 धाव देऊन 4 गडी बाद केलेले आहेत. तर गावदेवी तळोली संघाने सुरेख कमबॅक म्हणता येईल गावदेवी तळोली संघाचं. पुन्हा एकदा योगेश टू प्रदीप. आता मात्र माझी डोका फटका. चेंडू बॅटची कट घेऊन जातोय. 1 धाव मिळते. आता मात्र 2 चेंडू 12 धावा 12 धावा 2 चेंडू 2 षटकांची गरज. स्पर्धेच्या नियमानुसार कंपल्सरी चेस 12 धावा काढणे अनिवार्य असेल जय गणेश सारसोळे संघासाठी. 2 म्हणजे 2 चेंडू मध्ये 2 षटकार खेचावे लागतील. 2 चेंडू 12 धावा 2 चेंडू असं समीकरण. क्षेत्ररक्षण थोडेसे बदल होत आहेत. लेगच्या दिशेने दूरवर असं पसरवलेलं आहे क्षेत्ररक्षण. दोन चेंडू 12 धावा 2 चेंडू असं समीकरण. स्ट्रायकिंगला आहेत नवीन आलेले फलंदाज हर्षल. सुरेख चेंडू आणि टिप्पा यष्ट्या उद्ध्वस्त केलाय. यॉर्कर पद्धतीचा चेंडू. सुरेख गोलंदाजी. दिस इज द मॅन कॅपेबल ऑफ. सुरेख गोलंदाजी म्हणता येईल. आता मात्र सामना पूर्णपणे झुकतोय की काय. आता मात्र 1 चेंडू 12 धावा. जसं आपण बघतोय पीक बॅश लीग मध्ये 1 चेंडू मध्ये 17 धावा देखील काढण्यात आलेले आहेत. म्हणून क्रिकेट अनिश्चित खेळ मानला जातो. तसंच खत्री 11 घनसोली संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी या खत्री 11 घनसोली. यानंतर होणारा सामना खत्री 11 घनसोली या सामन्यातील विजयी संघ. नवीन फलंदाज संदेश. 1 चेंडू 12 धावा असं समीकरण. एक चेंडू 12 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये डावखोरा फलंदाज संदेश. थोडासा स्वाय मारा होते. नकारात्मक चेंडूचा इशारा होते. पंच राजू नाको यांच्याकडून आव्हान धावसंख्येत भर 21 धावसंख्येत भर 21 धावसंख्या होते ती 36. 1 चेंडू 11 धावा 11 धावा 1 चेंडू असं समीकरण. सूर्यकाचा फटका. चेंडू सीमारेषेला लगत जातोय पण त्याला फील केला जातोय. धावग्यांचा कोणताच प्रयत्न नाही. हा सामना अतितटीचा सामना म्हणता येईल. गावदेवी तळोली संघाने जिंकलेला आहे व पुढच्या फेरीत आपला प्रवेश निश्चित केलेला आहे. जय गणेश सारसोळे संघाचं मनापासून हार्दिक आभार. या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल स्पर्धेची रंगत वाढवल्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार. आता होणारा सामना खत्री 11 घनसोली विरुद्ध गावदेवी तळोली. खत्री 11 घनसोलीचे कर्णधार या सामन्याचा सामनावीर म्हणून सईश स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने एक आकाश चषकाचा मानकरी ठरतोय.
प्रकाश सरप्पा सामनावीर पदाचा मानकरी सन्माननीय विघ्नेश प्रोड्युसर यांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. ते प्रकाश सरप्पा यांना सई स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर हा पुरस्कार दिला जातोय. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन तर पराभूत संघाचं आभार. दोन्ही संघाचे कर्णधार कृपया या. गावदेवी संघाचे कर्णधार संदेश पाटील व खतरेलन संघाचे कर्णधार आलेले आहेत. प्रकाश सरप्पा विनंती करतो. टाळ्यांच्या कडकडाटामध्ये या ठिकाणी स्वागत होतंय. गावदेवी तळवली संघाचं आपल्या तंबूमध्ये निश्चित एक अतितडीचा सामना अतितडीची लढत जिंकलेली आहे. सामनावीराचा पुरस्कार जातोय प्रकाश सरप्पा. नवी मुंबई नव्हे तर क्रिकेट जगतातील रसिक